अडीच वर्षांच्या कार्यकाळामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील प्रश्न सोडवण्यात शिंदे-फडणवीस सरकार अपयशी ठरले। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आरोग्य, कृषी, महसूल, शिक्षण या विभागांसह अन्य विभागाचे शेकडो प्रश्न प्रलंबित असून जिल्ह्यामधील जनतेला त्याचा सामना करावा लागतोय। त्यामुळे शिंदे आणि फडणवीस सरकारवरती जनता नाराज आहे। आता निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जनता दरबार आयोजित केलाय। शिंदे गटाशी जवळीक असलेले जिल्हाधिकारी पालकमंत्र्यांना जुमानत नाहीत। कोकणचे भाग्यविधाते म्हणून घेणाऱ्यांची मक्तेदारी पालकमंत्र्यांनी मोडून काढल्यामुळे भाजपचे कोकणचे नेते म्हणून रवींद्र चव्हाण उदयास येत आहेत। त्यामुळे राणेंना हे पचनी पडत नाही अशी टीका आज आमदार वैभव नाईक यांनी केली। पालकमंत्री जनता दरबार घेत आहेत तो निवडणुकीचा एक फक्त फार्स आहे। खरं तर पालकमंत्री गेले 2.5 वर्ष आहेत आणि या आधीच्या पालकमंत्री आणि 2.5 वर्ष असलेल्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जनतेच्या प्रश्नाकडे बघितलं नाही, म्हणून अनेक प्रश्न आज जिल्ह्यामध्ये निर्माण झालेले आहेत। खरं तर एक त्यांना मान्य होईल की ते कोकणचे नेते आता आहेत, जे कोकणचे भाग्यविधाते म्हणून स्वतःला नारायणांनी समजत होते ते आता भाग्यविधाते राहून रवींद्र चव्हाण भाग्यविधाते भाजपने तयार केले आहेत, ही एक गोष्ट सोडली। त्याचबरोबर जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये या आधीच्या पालकमंत्र्यांनी विरोधी सदस्यांच्या बाबतीमध्ये जो अनुभव होता तो मात्र अनुभव रवींद्र चव्हाणांनी दिला नाही। तर लोकशाही मार्गाने सगळ्यांना विश्वास घेण्याचं काम त्यांनी केलं, परंतु जिल्ह्यातील अनेक प्रश्न आज प्रलंबित आहेत। जिल्ह्यामध्ये आपण बघितलं की आरोग्याचा प्रश्न गंभीर निर्माण झालेला आहे। जिल्ह्यामध्ये शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये निधीच्या कमतरतेमुळे काय अवस्था आहे हे त्यांनी खरं तर बघितलं पाहिजे होतं। जिल्ह्यामध्ये आपला दवाखाना, बाळासाहेब ठाकरे दवाखाना सुरू, 2 दवाखाने सोडले तर बाकीचे दवाखाने सुरूच झाले नाहीत आणि ते 2 दवाखाने सुद्धा बंद अवस्थेतच आहेत। जिल्ह्यामध्ये नमो आवासी पैसे आले नाहीत। जिल्ह्यामध्ये आज आपण बघितलं असाल की अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली, परंतु अतिवृष्टीमध्ये प्रत्येक गावामध्ये पंचनामा केले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे या ठिकाणी।